नवनाथ भक्तिसार अध्याय 8 श्री गणेशाय नमः. ओम नमो जे गुरुराया भवच्छेदका पळवी मायात श्री ज्ञानेश्वरा सदैव हृदया मम किंचित नाम मिरवशी. अगा हे ज्ञान दिवटी आम्हा साधका जे दिठी मिरवला आहे से पूर्ण कोटी हितकारक महाराजा. तरी मागेल अध्यायी कथन विधियुक्त वीरभद्रा केला प्रसन्न आणि स्वर्गवासा ते भोगून महिलागी मच्छिंद्र उतरला आणि व्रजवाटिके व्रज भगवती तो शिवले नानाप्रती उष्णोदकी भोगावती जगा माझी मिरवली. या परी द्वारका करून तीर्थ गोमती स्नान विधी यथार्थ करून या द्वारकानाथ प्रसन्न चित्ती आगळा. त्यावरी आला अयोध्यासी तरी श्रोतया कथा पर्यायचे स्नान करून शरयू तीरासी रामदर्शना जात असे. तो पशुपतराव तया ग्रामी रामवंशात पराक्रमी तो देवालय पूजे लागून आला होता संभारे. अपार सैन्य जे भोवती सदनी तुरंगणे रावती छत्र चांबरे कळीस दीप्तीला जीवती भान होते. वाजी गज यांचे रंग आणि कतेही चपळा लोलिक वाताकृती लक्ष एक तया भोवते फिरताती. सकळ वाजी शृंगारयुक्त जडित पाखरा हटकवत रत्न कोंदणी हार लखलकीत की नक्षत्रमणी मिरवले. त्यातही झळकती झालरीयुक्त गुणी गोविले अपार मुक्त कोणी विराजत गंगावत शुभ्रतेजी मिरवले. ग्रीवे माळा रत्नवती हाटकासी जे आढाळ देती रत्न नोहे ते जगबस्ती चमोलागे मिरवला. पदी पैंजन रुंजुंती की वीरांची वीरश्री वाचे वदती की शत्रुगणींच्या अपार पंक्ती ब्रीद म्हणते विभांडो. ऐशा परी वाजी ते हौसेत की चिंतल्या ठाई धावती घास अतिवात चपळगतीस सरसर म्हणती माघारा. आगा ते वाजी न म्हणू महीचे की इंदू बंधुरत्न उधतीचे विशाळ क्षुतिका पात्र अब्धीचे मुक्त करून आणले ते. याचक नीती विकासून येऊनी हत्ती मिरवती पृतने लागुनी विशाळ गंडस्थळ तंतकदनी चुडे सुवर्ण मिरवले. हाटक व्यक्त त्या भूषण हौंदे अंबारिया दैतिप्यमान की ते पृतनाम हिचे नगते पूर्ण भावानी ऐसे पाहे का. अपार सैन्य बहुसंभार पाहता उचलले जे गिरीवर की पर्वत माथा तुरुशृंगार तैशा पातका गजपृष्ठी. एकाहून एकाधिक महारथी ते युद्ध कामुक 10 सहस्र रायासवे लोक युद्ध कामुक असती. परिशस्त्र शास्त्री चतुर सुगम की परशक्तीस देती दम ऐसे प्रतापी कस्तोम इंद्र सुखा आगळे की. पायेचे पायदळा पार वस्त्राभरणी मंडिताकार छडीदारणी चोपदार जासूद हलकारे मिरवती. हेमभूषणी मुक्तमाळा सकळ पायिका झळकती गळा जडित रत्नी अति तेजाळा हेमालंकार करकंबळी. दाही अंगोळी मुद्रिका घन हेम मुक्ते ते मिरवती. श्रवण पाहते पणी राणी उपन भार पडेला लोकांते. ऐसो ऐशी अपार संपत्ती मिरवला पाशुपत अयोध्यापती. ते सकळ दाटी देवळाभोवती राजीराजीने मिरवले. त्यात श्रीराम दर्शना कारण जाता झाला युग द्रुम परी ते द्वारपाळ परम नाथा लागे बोलत. परम पाप संचल्या तुंबळ तेव्हा मिरवे द्वारपाळ प्रथम धर्मा लागे काळ अधर्म परी मिरवत असे. त्या धर्मद्वारीचे म्हणती श्वान ते द्वारपाळ द्वाररक्षण आपण बुडून यजमाना बुडवो पाहती निश्चय. महानष्ट जाता समोर कदाना म्हणती लहान थोर न भिड चित्ती परम निष्ठोर याचे कठोर बोलती. सप्त जन्म तस्कर नीती शतब्रह्महत्या जया घडते तेव्हा तो पावे द्वारपाळ क्षिती धर्म विनाश रायाचा. ऐस्या परी द्वारपाळ राजद्वारे असती सकळ मच्छिंद्र जाता उतावेळ हटकून डंब केली असे. तीव्र वाचे बोलती वचन म्हणती कान फाडून बुद्धिहीन कोठे जासी तातडीने मती मंदा हे मूर्खा. हे भ्रष्टा तू ते कैसे कळेना की राव आला आहे दर्शना त्यात तू जासी बुद्धिहीना सर परता माघारे. ऐसे म्हणून निष्ठुर वचन हाती लोटले मच्छिंद्रनाथाप्रती. येणे करून परमचित्ती विक्षेपाते पावला. परी तो सर्वज्ञ संतापासी विवेक गळा घाली त्यासी. तो म्हणे सेवकांशी संवाद करणे विहित नव्हे. पती स्वाधीन पतिव्रता की पात्र सोयी वाहे सरिता. तेवी बुद्धी करून पशुपाता सेवक सेवा आव्हानिती. की सुई मागे गुंतो जाता की मित्रामागे रश्मी येता तदनु बुद्धी पाशुपता सेवक सेवा आव्हानिती. की रत्नामागे सकळ कळा माऊली सवे आव्हानुबाळा तदनु बुद्धी अयोध्यानुपाळा सेवक सेवा आव्हानिती. की मळ्याचा योजुनी पंत संयुक्त सोडी उदक आत तदनु बुद्धी पाशुपत सेवक सेवा आव्हानिती. ऐस्या शब्दा सद्गुणवाणी बोधी सकळा विवेक खानी बंधनी निर्मुनी निपेक्ष मनाचे चरणी घालता झाला महाराजा.
परियुद्ध बुद्धी प्रकरण आणि सुचले तया कारण की सेवका ते काय बोलून दीक्षा देऊ राजा ते. एक राव आराध्य सेवक संपूर्ण सेवका दाठे व्यता जेवी गवसनी मित्रा घालता रश्मी आतोडीची सहजची. शरीरे कोठे घालिता घाय परी सर्वोपरी दुःख होय तदनु शिक्षा योजिता राया दुःख मिरवी नेते. ऐसे योजुनी मच्छिंद्रनाथ भस्मची मोठी कवळी हाता स्पर्शास्त्र मंत्र प्रयुक्त रामनामी जल्पला. एरीकडे पाशुपात देवा बुद्धांजळी होऊनी प्रणत राणा सन्मुख दंडवत महिमस्तक ठेवीत असे. तो स्पर्श मंत्र येऊनी निकट करिता झाला अंगी झगट झगट होता महिपाट भाळा सहज झालीसे. राव उठू पाहे क्षणी परी सदृढयुक्त न सोडी मेदिनी भाळप दादी उभयपणी महियुक्त झाली ती. करता यज्ञ बहुतांपरी परी विभक्त नोहे कदा धरित्री बहुश्रमला नाना परी उपाय काही चालेना. मग बोलवणे सेवक मंत्री वृत्तांत सांगे झाल्यापरी म्हणे कदा न सोडी धरित्री व्यक्त झाली सर्वस्वे. परी मंत्री बुद्धिमंत एकटाची तेव्हा बाहेर ते सेवका पुसे रळी मात कोणी कोणा ते झाली का. मनात म्हणे कोणी जती आला असेल नगराप्रती गांजीला असेल राजदूती म्हणून क्षोभला असेल तो. मग त्या ते क्षोभ नाही त्या क्षोभ वारीला श्री भगवंता तयाचे साधू जगी छळता क्रोध नावरे देवासी महिश्रेष्ठ तो अत्रिनंदन. परियुगेची क्षोभून आपले मन श्री अंबऋषींचे केले छळन तरी न साहे देवा ते. तेने सुदर्शन लावून पाठी गर्भसुसी आपण जगजटी तस्मात भक्त गांजल्या पाठी कदा न राहावे देवा ते. भजनी प्रेमा प्रल्हाद बाळा परम आवडे तमाळ निळा ताणवी गांजिता उतावळा कोरडे काष्टी प्रगटला. धर्म होनी मंडूक बाळ तप्तोदकी केले शीतळ तस्मात संकटी भक्त प्रेमळ कदा न राहावे देवा ते. रणी होता कडकडाट बहुत पक्षी जोडा बाळे टाकून जात बाळकांनी स्मरता रमानात किरकिर घंटा टाकी तयावरी. पारधी पक्षी प्राण हरणी व्याळ रूप झाले चक्रपाणी तस्मात दासाचा छळ कोणी कदा काळी करू नये. जळी पदा ते नक्र ओढी स्मरता धावला अति तातडी सुदर्शन प्रेरुनी घाली उडी निज दासा रक्षावया. याची नीती कोणी दुती गांजली असेल हरिभक्ती म्हणून लोभे सायक हाती हरीने वारिला असेल की. ऐशी भावना अनुनी चित्ती शोध करी तसे पृतणे प्रती शोध सोचिता द्वारा निगुती वृत्तांत तो प्रविष्ट झाला. मंत्री वृत्तांत ऐकुनी कानी शोधिनी काळी मच्छिंद्र मुनी धन्य मंत्री तो शोध प्रकरणी अर्थ पैशून्य निवेडता. आहो तो मंत्री हे मोहरा अमृत घेऊन या सांडी मदिरा की चिंतामणी राज अधीरा राजचिंता हरणार्थ. तनय्या येतो सुघड करणी त्वरे लागला मच्छिंद्र चरणी मग म्हणे महाराजा औदर्यपणी कृपादान उपावे. तुम्ही संतते स्नेहभरित पूर्ण शांतीचे भांडारयुक्त औदर्य सांगता नाही मीत अपराध क्षमा करावा. मग मेघ जरी उदार म्हणावा तोही समता न करी संत भावा. मेघ विसरेत दातृत्व भावा तेवी संत नोहे ते. जरी परिसाची उपमा देव तो लोहितेची देत हाटक भाऊ. इतर धातुसी होत परिभवू न चाले शक्ती तयाची. कल्पतरू जरी करावा समान शुभाशुभ दावी रत्न तेवी नोहे संतजन शुभचिन्हेची वांछिती. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले स्वचित्तात क्रोध आवरुनी होता शांत प्रसाद घेऊ म्हणत असे. मग करी कवळून भस्मची मोठी विभक्त अस्त्र मंत्र पोटी कविराज जल्पता होटी धराची मोठी सोडी तसे. राव उठून बसे धरिद्री वेंगी पाचारी ते सुहत मंत्री सवेचे उनी झडकरी दूती राजाज्ञा निवेदिली. पत्रिके बोलवणी निकडदूत विचारून घेतो राजक्षेमात तव ते शुभवार्ता सांगत कल्याणे राजा विराजला. मग मच्छिंद्राचा धरुणे पाणी मंत्रीने तो तया लागुनी प्रवेश होता त क्षणी वृत्तांत राया ते निवेदला. राये ऐकून सकळ वृत्तांत मच्छिंद्रचरणी भाळ अर्पित अति गौरवे स्नेहभरित नाम पुसे तया प्रती. एरी म्हणे नरेंद्र पाळा मज मच्छिंद्र म्हणती तानुल्या बाळा. राये ऐकून वृत्तांत सगळा मच्छिंद्रचरणी प्रेरित असे. पूर्वी मच्छिंद्र कृतिरत्न साठवले श्रवणा कारणे तेने करून दर्शन भूषण स्वीकारायसे पाहत असे. ऐसी इच्छा अब्धिपाटी तो मच्छिंद्रचंद्र देखील दृष्टी. मग परममनी आनंद दाटी चित्रपात्री हलवली. मग सुखासने सिद्ध करून राजाने मच्छिंद्राचा हात धरून आपले सभास्थानी नेहून कनकासनी बैसवला. षोडोपचारे पूजन अर्पिता झाला तन्मंधन. वरी परम आदरे भक्तिरत्न मच्छिंद्रनाथ ओपी तसेच सदा सर्वदा आसनी शयनी गमनी भुजनी जोडुनी पाणी निरंतर उभा सेवे लागुनी अन्य काही सुचेना.
ऐस्या भक्तीचा पाहता पाठ मच्छिंद्र कृपेचा लोटला लोट म्हणे कोण नरेंद्र कामना लोट कवंची ती दाट तसे एरू म्हणे जे युगद्रुमा मी सूर्यवंशी पाशुपतनामा राम अवलाद कृश पत्नी धामा अवलाद देह असे हा तरी वडील माझा विजयी ध्वज श्रीराम अवतरे तेजपुंज माते भेटवी महाराजा मित्रकुळाचा टिळक जो एरी म्हणे रे भाऊ का दिठी आता करतो त्यांची भेटी मग सबे बाहेरे तपोजेटी राया घेऊन येत असे उभा राहुणे रांजांगणी धुमास्त्र मंत्र जल्पे वाणी भस्म चिमुटी संजीवनी अर्कावरी प्रेरित असे तेने ध्रुव खंग मंडळ संपूर्ण ध्रुमे भरुणी गेले गगन दिशास अर्क संपूर्ण झाकळून पै गेला धुमास्त्राने भरले नयन नेत्रपुसी तसे सारथी अरुण धूम्र संचारुणी मुखाकारण कासावीस होत असे ते पाहुणी सविताराज म्हणे अस्त्रविद्ये धूम्र विराजे क्षत्रिय कुळातील नरेंद्र ओजे तेने प्रेरली ही विद्या मग तो महाराज जगलोचन कवळुनी सायका चढवून गुण वायू अस्त्र शर निर्मुन सोडिता झाला महाराजा तव तो शर प्रतापवंत लवकरी प्रगटवी स्थावर मारुत तेने मंदार चळ पर्वत हालू पाहते डगमगा डगडगा गगनापासून महीपर्यंत प्रगट झाला प्रळयवात तरु उचंबळुनी नभी भ्रमत पक्षी जेव भूगोला ते ऐसे वात होता प्रगट धुमरे फुटला दिशापाट सदना लागी निर्मळ वाटे गमन करता येईन ते पाहून या युगद्रम जलपता झाला अस्त्र उत्तम ते पर्वतास्त्र विशाळ प्रकाम आड झाले रथा ते विशाळपणे सांगू कितीले ते मंदराचळची दुजे उगवले तेने मार्ग कुंठित झाले वातचक्राचे महाराजा मग ते अस्त्री नारायण पर्वत पाहता विशाळपणे मग वजास्त्र संधन करता झाला अर्कतो तव वजास्त्र अति कठीण पर्वतामाथे गेलो भेदून तेने घाये शतचूर्ण त्वरे झाले नगराज पर्वत चूर्ण होती निगुती ते पाहुणे मच्छिंद्र जती भ्रमी अस्त्र योजिनी उपरती मित्रभागी सांडित असे ते अस्त्र होता सैंदनी प्रविष्ट वाजीसह अरुण झाला भ्रमिष्ट सांडुनी राहणीची नित्य वाट संदन नेती भलतीकडे ते पाहुण्या द्वादशनामी ज्ञानशराच्या ना उरल्या गुणउर्मी तेने करून भ्रमे प्रकामी नाशा प्रति पावत असे जैसा पेटला पावक त्यावरी सोपले सकळ उदक मग तो उरे केवी दाहक ते व्यर्का झाले असे की अज्ञानपण साधकाचे श्री सद्गुरूंनी वारित वाचे अंगीभूषण ज्ञानपणाचे बोधगुणी गोवितसे की सदानंदात दाटला अंधार अपार तो दीप उजळता होतो दूर तनय्य श्री भास्कर ज्ञानेश्वरा पेरितसे तेने उडून भ्रमिष्टपण सुपंथा करी गमन ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहुण वाताकर्षण जलपत वातास्त्र आकर्षण सबळ वायुचक्री भेदिले तुंबळ मग वाजीचे आणि सारथ्याचे तये वेळ श्वासोश्वास राहिले आणि जो प्रत्यक्ष चंडकिरण तोही दाटला श्वासे करून वायुचक्री गेले आटून रथ उलटोनी पडियला वायुचक्राचा ज्यासी आधार तो आधार तुटताचे सत्वर स्वर्गाहुनी पृथ्वीवर आदळला सेंदन तो मही आदळता दिव्य रथ खाली पडला श्री आदित्य सेंदनी वाजी हित होत कासावीस श्वासाने परी मही पडता तेजो राशी पाळ मही मातला अति अनळ तेने दाहू पाहे सकळ महीवरले उद्भीज ते पाहुणे मच्छिंद्रनाथ जलदास्त्र स्मरे त्वरित तेने करुणी अपरिमित जलवृष्टी होत असे परी आदित्य पडता निचेष्टित परम घाबरले स्वर्गदैवत मग विमान्यानी होऊन त्वरित मच्छिंद्रापाशी पातले ब्रह्मा विष्णू आणि शिव वरुण अश्विनी कुबेर देव सुरवरणादी सकळ गंधर्व महिलागी पातले सत्यलोक तपोलोक अतळ वितळ सुतळाधिक संकटी पडला एक अर्क लाग वेगी धावीन नेले जैसे सकळ तरुवरती चहकडून पक्षी येती तनय्याये महीवरती सकळ देव उतरले मग महाराजा क्षीराब्दी जावई धावुनी मच्छिंद्र धरला हृदय म्हणे हा आदित्य कोण न्यायी संकटित वायोजिला या उपरी करुणी नमस्कार विष्णुते देत उत्तर म्हणे महाराजा पाशुपतवीर आदित्य कुळे असे हा ऐसे असता यथार्थ वंशजासी न पाहे आदित्य तस्मात वडिलांची धर्मनीती ऐसे परी असावी का जे मातेने बालकाचे संगोपन तिया रोषाची केली पखरण मग ती माता काय म्हणून लावे परी मिरवावी स्वामी सेवका मित्रमाणी मग कार्य कैसे येत घडोनी सदा संशयाची गवसणी उभय चित्ती मिरवत असे तस्मात राये पशुपती नावडे त्या आदित्या प्रति म्हणून के ऐसा वैकुंठपती चर्या भाग रचिला
आणिक एक मम वागोत्तरासी साबरी विद्या कवित्वराशी सूर्यनामे मंत्र उपदेशी प्रसन्न असावे अर्काने या उपरे आणिक आहे जज सूर्यवंशी विजयध्वज तो पाशुपता ते श्रीराम आज भेटवावा महाराजा ऐसे परी कामना मनी वेदली आहे चक्रपाणी पाशुपत्राचे प्रेमवदनी गुंती पावलस भक्तीने नवरानिवास माझा कामा पूर्णते आणा मेघश्यामा ऐसे बोलतो योगद्रुम हरी उत्तरा स्वीकारी म्हणे बाऱ्या योगद्रुमा जो जो काय वेदले कामा तो तू पावशील कल्पद्रमा परिसावध करी अर्का ते बारे सूर्यनामी मंत्र जगी होतील प्रविष्ट पवित्र ते स्वकष्टाने येऊन मित्र कार्य करेल लोकांचे ऐसे बोलून चक्रपाणी करतळा कर देत वचनी म्हणे बारे भास्कर मंत्राला गुणी वरदाता झालासे बारे तव मंत्र लोकोपकार नामस्मरणी होता नर तेनेची पातक योग भद्र सकळ जनांचे मिटतील सहज सूर्याचे वदता नाम सकळ पातके होतील भस्म तैशात मंत्र प्रयोग उत्तम कार्याला दुनावेल नाम मंत्रयुक्त प्रयोग त्यावरित तव वाणी पवित्र अभंग त्याही वरती वरद चांग प्रत्यक्ष दैवते मिरवतील तरी बा 16 राशी पावले सुवर्ण जडावासी गमले ते भूषण मोला चढले मान्य केवी होईना तरी या कामा कदा आळस होणार नाही महापुरुष आम्ही सर्व देत तव वचनास उतरलो आहे महाराजा वीरभद्राचे समरंगणी आणि नागपत्र अश्वत्थस्थानी तू ते ओपुनी वरदवानी तुष्ट केले आधीच तरी आता संशय सर्वे सोडून अर्का जीव व्हावे याचे रीती देव अवघे गौरवती मच्छिंद्रा जैसे एका चंद्रांबूसाठी न्याळती चकोरपाठी तेवी जगलोचना दिठी सकळ देव गौरवती मच्छिंद्र म्हणे पाशुपत्राया आधी दावीन रामकाया तेव्हाची समाधान तरी राया मग चित्तांत ओसंगी ऐसे ऐकता मच्छिंद्रवाणी सौमित्रासह सगुनी प्रकट झाला कोंदटपाणी दशरथने महाराज मग राममूर्ती प्रकट होता शिवासी आनंद वाटला चित्ता जयाने राया पाशुपता आनंद सरिता उचंबळली मच्छिंद्र देखता कोदंड पाणी भावे मस्त कोपिले चरणी रामे प्रेमे धरुणी वक्षस्थानी मच्छिंद्रनाथ कवळीला पाशुपत्राव भाविक पूर्ण तोही वंदी श्रीरामचरण रामथती हृदय धरून धन्य वंश म्हणतसे यावरी मच्छिंद्र जोडून हात दोन्ही हस्त नम्रोत्तरी स्तवनी रघुनाथ गौरवनी रामा बोधत हे रघुत्तमा महाराजा तव नामे अनंत असती तेवी त्यात रामनाम गंगा वस्ती सर्वात श्रेष्ठ सीतापती ग्रंथा माझी निवेदिले त्याही ग्रंथा नाही मिती परितव नामे शुभते असती तेवी माझ्या कवित्वा प्रति वदनपात्री विराजिजे साबरी विद्येचे अपार वचन मंत्रप्रयोगी कवित्व पूर्ण जेथे जाईल तुझे नाम तेथे कार्य करावे समग्र तव नामे होता उच्चार तेत्वा कार्य करावे समग्र लवकर तरी प्रांजळ चित्ती देवी कर मम करी उपावा चित्ती असेल जरी अवमान तरी सज्ज करी का कोदंडबाण माजवणी आता समरंगन नृत्य करी रणांगणी श्रीरामने मच्छिंद्रायक तू तिही देवांचा वरदायक श्री दत्तात्रय प्रतापार्क अवतार तिघा देवांचा आणि नरसिंह अवतार पूर्ण ब्रह्म ते तुझ वश आहेत योगद्रुमा तेथे मी का नसावे साह्यार्थ कामा असं साह्य असं तुझा आता तुझ्या मंत्री माझे स्मरण होताची कार्य करीन 52 वीरात सबळ आचरण मंत्रप्रयोगी दावीन मी ऐसे वदुनी वरद्वानी भाषा देत मच्छिंद्रपाणी मग म्हणे हे योगधामी मज तुझं ऐक्य असे की तू विष्णूचा अवतार जो कवी नारायण महाथोर तस्मात तुझे शरीर ऐक्यत्व असे या लोकी ऐसे बोलूनी कौसल्य सुत धन्य म्हणून ग्रीवा तुकवीत यावरी बोले सावध आदित्य वेगे करीत पोराया एका मित्रा वाचून धरणी झाली असेल दिनवानी तरी योगींद्रा सुखधामी मम पूर्वजा मिरविका मही पडला अंधकार देव त्रासले समग्र सकळ जगाचा व्यवहार खोळंबला पोराया ऐसे ग्लानी सुढाळ वचन श्रीरामुखी ऐकोन ते मच्छिंद्र हृदय अपारभूषण चित्तशक्ती ते मिरवले तेने परम आनंद वृत्ती प्रसन्न झाली चित्त भगवती मग वातास्त्र मंत्र देवस्थ व्यक्ती प्रसादाते ओपितसे वातयुक्त अस्त्रपूर्ण मुखी जलपता योगी मच्छिंद्र योगीजन मग सुटी पावन वाताकर्षण सुखी केला आदित्य तो मग सावध होऊन मही बैसत दाही दिशा न्याहाळीत तो अपार दृष्टी देखून दैवते सकळां लागे पाचारी
सकळ दैवते जाऊनी तेथ नमिला महाराज प्रतापादित्य यावरी पुष्णू लागी पुसत क्षत्रिय कोण ऐसा आहे की वासना पुन्हा परतून हरू पाहत श्याम कर्ण धन्य प्रतापी प्रताप गहन आजी दावी का मज कारणे तरी ऐसे प्रतिज्ञे लागून की युगानी युगी असे प्रसन्न तरी तयाचे मुखमंडन मज भेटी ते आणावे मग मच्छिंद्राती देव पाचारिती की तुझ बोलवी तसे गभस्ती मग चंद्रास्त्र उजलपुनी उक्ती दर्शन जात मच्छिंद्र मित्र दाहक तो अतिसबळ म्हणून चंद्रास्त्र जपला मच्छिंद्र बाळ ते मागे पुढे परम शीतळ चंद्रास्त्री मिरवी तसे त्यात जलस्त्राचा वर्षाव होऊनी होत शीतल ठाव ऐसे योजनी सविताराव जाऊन या नमियाला सर्वांते देखुनी मच्छिंद्रनाथ धन्य धन्य ऐसे म्हणत कवन नामी असे पुसत गामधाम जन्मादी मग विष्णूने मुळापासून कथा नामधामादी सांगितली वार्ता कवी नारायण महिवर्ता मच्छिंद्रनाथ मिरवी तसे एरी म्हणे माझा अंश नवनारायण असती महिस तयांचा अवतार शुभामास चांगुलपणी वाटला हा तरी बारे मच्छिंद्रनाथा कवन कामनी वेधली व्यथा ते मज बंधुनी वरदामृता प्राशन करी महाराजा कृतत्रेता दापार्य गेले परी ऐसे नाही केले धन्य तुझा प्रताप असे विपुल धन्य गुरु तुझा तो एरू म्हणे कर जोडणी मम वेदली कामना म्हणे साबरी विद्या कवित्व करणी कृपा करून दाविली परी त्या ते वरद आपला असावा असे वाटते मनाला तरी कृपा करून वरत्याला साधितला पाहिजे महाराजा मंत्रप्रयोगी तुझे स्मरण होता व्हावे दृश्यमान जगाचे कार्य मंत्र साधन स्वकष्टाने मिरवावे ऐसे ऐकता मच्छिंद्रवाणी अवश्य म्हणे वासर म्हणे मंत्रप्रयोग सोय घेऊन कार्य करीन जगाचे ऐसे वदनी जगलोचनी भाषा देत करतळी वचनी यावरी पशुपतराया बोलूनी चरणावरी घातला सूर्यवंशी वीर्य प्रवाह वंशमालिका सगुण सर्व तुष्ट केला सविताराव मच्छिंद्राने ते समयी वंशमालिका ऐसे ऐकून संतुष्ट झाला सविता नारायण मग आपला सिद्ध करून चंदन वातचक्रावानी एरीकडे सकळ देव विमानियाने गेले सर्व आपुलाले स्थान अपूर्व पाहते झाले ते वेळा एरीकडे मच्छिंद्रनाथ कृपे आव्हाने पाशुपत निघता झाला करुणी तीर्थ राममूर्ती वंदुने आता पुढील अध्यायी कथन चंद्रागिरी पाहिला ग्राम तेथे गौरांतुनी गोरक्ष काढून पुन्हा तीर्थे करील की नरहरिवंशी धंडीसुत मालुहरीचा शरणागत पुढील अध्यायी उत्तम कथेत निवेदिल श्रोतायांसी स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य कम्यागार सदा परिषद भाविक चतुर अष्टमाध्याय गोढा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्री नवनाथ भक्तिसार अष्टमाध्याय समाप्त।